नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे. परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, इथूनच म्हणजेच ठुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर आता येणार चिन्मय यांच्याकडे. चिन्मयला नॉमिनेशन आहे आणि चिन्मय हा असा व्यक्ती आहे, मिरॅकलच आहे. म्हणजे इतकं बिझी असून सुद्धा नाटक करणं आणि ते जगणं हे सोडत नाही चिन्मय. यासाठी सुद्धा नॉमिनेशन आहे. काय सांगशील? नाही, नाटक करावंच लागतं, म्हणजे जसं श्वास घ्यावा लागतो. वा वा अरे वा, वा वा क्या वा बात आहे. वा. कारण त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही फार बरं येतं आयुष्यात असं मला वाटत नाही. चहा सुद्धा बरा करता येत नाही. त्यामुळे मला तेवढंच येतं. आणि युगांतसाठी असलेलं नॉमिनेशन फार विशेष एकाच कारणासाठी आहे, कारण रूढार्थानं युगांत हे व्यावसायिक रंगभूमीचं नाटक नाही. ते खरं तर एक मुक्तचिंतन आहे. 70 मिनिटाचा सलग परफॉर्मन्स असतो, त्याला मध्यंतर सुद्धा नाहीये. आणि सचिन सर जेव्हा हे सगळं नाटक प्रायोगिकला झालं होतं, तेव्हा सचिन सर अभय होते. आणि मला आणि सिद्धार्थला नेहमी उत्सुकता होती की सचिन सर आणि किशोर सर जेव्हा आपलं नाटक बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल. सचिन सरांनी भरभरून दाद दिली. मी अजूनही किशोर सरांची वाट बघतोय की ते, मी इनफॅक्ट ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की प्लीज आता तरी येऊन बघा, मी बरं काम करतो. आणि ह्या सगळ्यातनं हे झीचं नॉमिनेशन मिळणं हे मला असं वाटतं की आपल्याला जे आपलं एक काम आवडलेलं असतं त्याच्यासाठी जेव्हा कोणाची तरी अशी थाप मिळते तेव्हा खूप बरं वाटतं मनापासून. वा वा वा. फुलवा, आता मी तुमच्याकडे येणार आहे. आतापर्यंत नृत्य दिग्दर्शनासाठी खूप पुरस्कार मिळालेले आहेत, कौतुक झालंय. पण हम्पीसाठी झी चित्रगौरव पुरस्कार मिळाला. काय सांगा? तू म्हण ना प्लीज. तुम्ही नको. फुलवा, तुला कसं वाटतं हम्पीसाठी तुला हे मिळालेलं आहे? मला वाटतं एकापेक्षा एक आणि नटरंग हे ह्या दोन्ही गोष्टी आयुष्यात माझ्या एकत्र झाल्या. आणि नटरंगसाठी सगळे पुरस्कार मिळाले आणि सडनली सगळ्यांना असं वाटायला लागलं, जे जनरल लोक असतात की मे बी थोडी फेस व्हॅल्यू मिळाली की इंडस्ट्रीत 1-2 कोरिओग्राफर पैकी मी एक आहे वगैरे. आणि मग माझा स्ट्रगल सुरू झाला, कारण चित्रपट हे माध्यम माझ्यासाठी खूप नवीन होतं. मला टेक्निकॅलिटीज माहीत नव्हत्या. तर मला असं वाटतं नटरंग नंतर मी खूप स्ट्रगल केला आहे. त्यामुळे आज हम्पीचं अवॉर्ड घेताना मला ॲक्च्युली नॉमिनेशन जेव्हा मिळालं तेव्हा खरंच असं वाटलं की आता अवॉर्ड नाही मिळालं तरी चालेल. म्हणजे तर त्यामुळे निलेश, आय एम व्हेरी हॅपी. मला खूप छान वाटतंय. वा वा वा, खरं सुंदर झालं ते गाणं. पण नेहमी मला प्रश्न पडतो जेव्हा कोरिओग्राफर आलेले असतात त्यांना हा प्रश्न विचारावाच की बाबा कुठल्या अभिनेत्याला डान्स शिकवणं कठीण असतं आणि कुठल्याला सोपं असतं? आई शपथ. अमेय बरोबर जेव्हा मी नाचले होते, नाचले नाही, मी त्याला जेव्हा शिकवलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की थोडं कठीण जाईल, कारण तो तेव्हा खूप पोपटसाठी गेलो होतो ना आपण पहिलं गाणं. तेव्हा तो आणि सिद्धार्थ चांदेकर मला दोघं आठवत आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना, म्हणजे त्याच्यावर एक इव्हेंट केलेला आणि तुझ्याबरोबर. पण ते आता भारी नाचतात दोघं. मी त्याचा परवा डान्स बघितला यार, झी गौरवच्या ओपनिंगला, आणि तो सॉलिड नाचला. खतरनाक. सर क्या नाही सर, बोला सर प्लीज. बोला ना काहीतरी. काय माझा अर्धा डान्स तर जीपवरच होता, त्यामुळे त्यामुळं भागलं माझं. पण आहे, आमचा डान्स आहे. डान्समध्ये म्हणजे 4 पैकी 3 नॉन डान्सर्स आहेत त्या डान्समध्ये. मी, सिद्धार्थ चंदेकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे. तर मला आठवत आहे ते जे कोरिओग्राफर होते त्यांनी अख्खं सगळं करून दाखवलं मला 2 दिवस आधी. तर ते म्हणले असं आहे, सोपं आहे. तर मी त्याला म्हणालो की हे चांगलं आहे, पण आता हे अख्खं बदल, कारण मी यातलं एकही मला येणार नाही. तर तुझं सगळं सोपं करून टाक. ते म्हणलं तुम्हाला मग जीपवर एंट्री देऊ तुम्हाला. मग ते सिद्धार्थ चंदेकर जेटस्की मधनं येतात, ललित प्रभाकर एका बंदुकीतनं येतात. त्यामुळे जो काही 2 मिनिटाचा डान्स होता 1.5 मिनिटं तिथेच गेली. उरलेले शेवटच्या पोज मध्ये आम्ही 30 सेकंद घालवले. आणि फुलवा द्यायचे खरंच विशेष आभार, कारण की मला डान्स शिकवून सुद्धा ती अजूनही या क्षेत्रात टिकून आहे. मला ना ते 1 2 3 4 वर नाचताच येत नाही. काहीतरी शिकवतात ना ते मला अजून जमलं. मी म्हणतो गाणं वाजव, मला गाण्यावर शिकव. पण ते मला आता म्हणजे कॉन्फिडन्स आलाच आहे, कारण फुलवा मला सांगितलंय तू भारी नाचतोस म्हणून. त्यामुळे आता पुढच्या झी गौरवला ओपनिंगला तुम्हाला एक डान्स दिसेल.
आता ऋतुजा तुझ्याकडे येणार आहे. तुझं अभिनंदन, तुला Thank you. हे नॉमिनेशन मिळालेलं आहे. काय सांगशील तुझ्या या नॉमिनेशन बद्दल आणि तुझ्या नाटकाबद्दल? सगळ्यात आधी तर झी मराठीचे आभार मानेन, कारण मालिकेमुळे घराघरात पोहोचले, काम घराघरात पोहोचलं आणि त्याच्यानंतर मालिका संपल्यानंतर दुसरं काम चांगलं येईपर्यंत थांबण्याची मुभाही मला झी मराठीमुळे मिळाली. तर थँक्यू सो मच त्यासाठी की मला थांबता आलं, की चांगलं कामच मला ॲक्सेप्ट करायचं होतं आणि अनन्या माझ्या वाट्याला आलं. आणि मला असं वाटतं झी मराठीने हे नामांकन देऊन मला आशीर्वाद दिला की स्वानंदीवर जितकं प्रेम लोकांनी केलं तितकंच ते अनन्यावरही करतील. नक्कीच करतील, नक्कीच करतील. तर काय झी चित्रगौरव सोहळ्यामध्ये आपण पाहिलं की कुठला सिनेमा बेस्ट ठरला. म्हणजे मुरंबा या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पण कसं आहे, अजून सुद्धा यावर काही लोकांची चर्चा सुरू आहे की कुठला सिनेमा खरं तर बेस्ट आहे या संपूर्ण वर्षभरातला. तर याच मंडळींची ही चर्चा आता होणार आहे गुलकन केबल नेटवर्कच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका. बघूयात या कार्यक्रमात चर्चेसाठी कोण कोण नेते मंडळी येत आहेत. नमस्कार 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 नमस्कार. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये. मी तुमची लाडकी होस्ट बरं का. ऐका रे, तुला काय लाज आहे का? मी बरं का म्हटलं, बरं का सातारकर नाही. तर मी तुमची लाडकी होस्ट तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका. ऐका. अरे नालायका, तू तमाशा का वाजवतोयस? तुमची सगळी नावं तशीच आहेत. बारका सांगते का, मग वाजवलं तर चुकलं कुठं? गप्प बस. तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सवाल माझा ऐका. अर्थात खुर्च्या आहेत घरच्या, होऊ द्या चर्चा. आपण पाहिलं मंडळी की नुकताच झी चित्रगौरव पुरस्कार हा संपन्न झालेला आहे. त्यामध्ये अनेक चित्रपटांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. आज मात्र माझ्या स्टुडिओमध्ये याच विषयावर चर्चा होणार आहे की या सिनेमातले बेस्ट सिनेमे नेमके कुठले. आणि या चर्चेचा विषय असणार आहे येणार आहेत गेस्ट, ठरवणार कुठला सिनेमा बेस्ट. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया माझ्या स्टुडिओमध्ये आपल्या पहिल्या गेस्टचं, कोकणचे सुपुत्र, अर्थातच अभिमानी बाणे साहेब. बस रे. चपलन मारलं पाहिजे केकाला. तिकडे जाऊन बसा खाली.